जागृत देवता आहे. पुस्तक ही जागृत देवता आहे आणि तिची सेवा करणाऱ्यांना तात्काळ वरदान मिळतं. जागृत देवता आहे आणि सेवा म्हणजे बाळांनो वाचन बरं का. आणि आज तुम्हाला मी कथा सांगणार आहे साने गुरुजी यांची. कोणाची? साने गुरुजींचं लहान असतानाचं नाव काय होतं रे? श्याम. काय होतं? श्याम नाव होतं. श्यामची गोष्ट सांगणार आहे. आवडेल तुम्हाला? ऐकायची सगळ्यांना? व्हेरी गुड. बंधू प्रेमाची गोष्ट सांगणार आहे. उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिन्याच्या सुट्ट्या होत्या आणि त्यामुळे श्याम आणि श्यामची भावंड गावाकडे सगळेजण आलेले होते गावाकडे राहायला. तुम्ही कसे तुमच्या शाळेला सुट्ट्या लागल्यावर गावाकडे जाता की नाही? जाता का? तसेच श्याम सुद्धा गावाकडे राहायला आला होता आणि त्यांची भावंड सुद्धा. त्यांचा पुण्याला जो मोठा भाऊ होता तो मामाकडे राहायचा पुण्याला शिकायला आणि तो सुद्धा गावाकडे आला होता. आणि त्यावेळेस पुण्यामध्ये देवीची साथ चालू होती, देवी या रोगाची. आपल्याकडे आता कोरोना आला होता का? कोरोना किती जणांनी पाहिलाच ना? सगळ्यांनी अनुभवला ना कोरोना? हा, तशीच त्यावेळेस हात खाली घ्या. तशीच त्यावेळेस देवीची साथ होती. कोणत्या रोगाची साथ होती? देवी या रोगाची साथ होती. देवी या रोगामध्ये श्यामचा मोठा भाऊ सापडलेला होता आणि देवी रोगातून तो कसा बसा वाचला होता. देवी हा रोग भयंकर होता त्यावेळेस. बरं, आपल्याला माहित नाही पण फार भयंकर रोग होता म्हणे तो. आणि त्या रोगातून श्यामचा भाऊ कसा बसा वाचला. आणि त्या रोगामध्ये अंगामध्ये फार उष्णता निर्माण होते, अंगाची लहीलाई होते, अंगाला खूप घाम येतो, उष्णता निर्माण होते. असंच होऊ लागलं होतं मोठ्या भावाला त्यांच्या. आणि ते आलेले होते आणि देवी रोगामध्ये अंगामध्ये उष्णता निर्माण होत असल्यामुळे काहीतरी पोटामध्ये थंड खावं लागतं. आणि त्यावेळेस लोक गुलकंद खायची. पण गुलकंद श्याम आणि श्यामचं कुटुंब अतिशय गरीब परिस्थितीमधलं होतं आणि गुलकंद त्यांना काही परवडण्यासारखा नव्हता. म्हणून श्यामच्या आईनं गरिबीतलाच उपाय शोधून काढला, कांदे पाक. कोणता? कांदे पाक. आता हा कांदे पाक काय होता? तर आईनं काय केलं, कांद्यावरची साल टरफले काढली, कांद्यांना अर्धवट उष्णता दिली आणि गुळाचा पाक केला आणि कांदे त्या पाकामध्ये टाकले. झाला कांदे पाक तयार. आणि कांदा अतिशय स्वस्त असतो, स्वस्तही असतो कांदा. आणि डॉक्टर म्हणतात की कांदा हा अंगाला पौष्टिकही असतो. कांद्यामध्ये फॉस्फरस असते. काय असते कांद्यात? फॉस्फरस असते आणि फॉस्फरसमुळे हाडे बळकट होतात बरं बाळांनो. आणि हा कांदे पाक तयार केला आईनं. आणि आई काय करू लागली, श्यामच्या दादाला रोज कांदे पाक देऊ लागली खायला. रोज रोज द्यायची ती. रोज 2-3 कांदे देऊ लागली कारण कांदा हा थंड असतो आणि श्यामच्या दादांच्या अंगामध्ये खूप उष्णता निर्माण झाली होती. म्हणून रोज 2-3 कांदे खायला देऊ लागली. श्याम हे रोज पाहतो आणि एका दिवशी आईला म्हणतो, आई दादा दूर राहतो ना पुण्याला आणि दूर राहतो म्हणून तो तुझा आवडता आणि मी तुझा ना आवडता. मलाही देवी झाल्या असत्या तर बरं झाल्या असत्या. जवळ असे तो कोपऱ्यात बसे. मला जर देवी झाल्या असत्या ना तर मला कांदे पाक तर खायला मिळाला असता. तू रोज दादालाच कांदे पाक द्यायलीस, मला काही कांदे पाक देत नाहीस. असं कोण म्हणालं? कोणाला म्हणाला? आईला. आईला राग आला. आई म्हणाली, बाळांनो तुम्ही काही सावत्र आहात का रे? सख्खे भाऊ आहात. आणि त्याला देवीचा रोग झाला होता, तो देवीतून उठलाय, अशक्त झालाय, क्षीण झालाय, म्हणून त्याला मी कांदे पाक देत आहे. आणि तू जेव्हा सुट्टीला घरी येतोस तेव्हा मी तुझ्या तळपायांना तेल लावून नाही का देत आणि तुझ्यासाठी गोड खायला करते की नाही? मग असं सख्खे भाऊ असून दोघं एकमेकांना कशाला भांडता रे? भांडू नका असं आई म्हणते. आणि मग दुपारची जेवणं होतात. दादा म्हणतो, दादा थोर म्हणायचा होता बाळांनो, आपण जर त्या जागी असतं तर लगेच आपणच भांडायला उठलो असतो की नाही? अरे श्याम तुला काही कळत नाही का रे? मला ताप आली आहे, मी आजारी आहे म्हणून आई मला देऊ लागली खायला असं म्हटलं असतं की नाही? आपण म्हटलं असतं की नाही? पण दादा तसं म्हणत नाही. दादा काय म्हणतो? दादा थोर म्हणायचा होता. दादा म्हणतो, आई उद्यापासून ना तू सगळ्यांना कांदे पाक वाढ, तरच मी खाणार, नाही तर मी सुद्धा खाणार नाही असं दादा म्हणतो. आणि मग आई काय करते, रात्री पांड्या जेवायला करते आणि पांड्यामध्ये मग दादा सगळ्यांना कांदे पाक वाढतो जेवायला आणि सगळेजण खातात. पण श्याम मात्र रुसलेला आणि फुगलेलाच होता. त्याचा काही रुसवा गेला होता का? नाही, फुगलेलाच होता. तो दुपारी खेळायला सुद्धा गेला नाही. दुपारी दादा झोपला, आजारामुळे क्षीण झाला होता, थोडा वेळ झोपला आणि त्याच्या पायामध्ये दुपारचं ऊन मे महिन्यात खूप असतं ना आणि उलट देवी झालेला पायामध्ये खूप आग पडली. तो न राहून श्यामला म्हणाला, श्याम माझ्या पायावर जरा पाय देतोस का रे? पण श्याम काही बोललाच नाही, आपला फुगलेलाच. तो जागेवरून टच झाला नाही की मस झाला नाही. ते सगळं आई घरातून पाहत होती. आई बाहेर आली आणि ती काय म्हणाली, त्याला कशाला सांगतो, श्यामला कशाला सांगायलास? तो तुझा कोण आहे?
मी काय करते, मीच तुझ्या पायावर पाय देते असं आई म्हणाली. आणि खरंच आई दादाच्या पायावर पाय देऊ लागली, त्याचे पाय हात चेपू लागली, त्याची सेवा करू लागली. मग श्यामला मात्र स्वतःची लाज वाटली आणि त्यानं शरमून श्यामनं काय केलं, आईला बाजूला सरकवलं. श्यामच्या आईनं श्यामला एकही शब्द बोलला नाही आणि श्यामनं काय केलं, मग स्वतः दादाची पाय चेपली. रात्रीची जेवणं झाली, सगळेजण अंगणात बाहेर. रात्रीची जेवणं झाल्यानंतर सगळी भावंड आणि आई अंगणामध्ये बाहेर बसली आणि आईनं काय, शेजारची जी दुर्वाची आजी होती त्या आजीला अभंग म्हणण्यासाठी विनंती केली. दुर्वाच्या आजीनं अभंग गीत म्हटलं, बरजरी ग पितांबर फाडीला, द्रौपदीशी बंधू शोभे नारायणा. आणि या गीताचा अर्थ ऐकून श्यामला खूप स्वतःची लाज वाटली आणि श्याम धावत पळत दादाजवळ गेला आणि दादाला म्हणाला, दादा खरंच मी चुकलो रे, तू माझा सख्खा भाऊ आहेस तरी सुद्धा मी तुझ्याशी असा वागलो, मी तुझं ऐकलो नाही, माझी चूक झाली, दादा कृपा कर आणि मला माफ कर असं तो म्हणाला. बाळांनो, तुम्हाला ते गीत कळालं का रे, त्याचा अर्थ कळाला का? नाही. महाभारतामधलं ते गीत होतं. महाभारतामध्ये कृष्ण आहे, माहिती आहे ना तुम्हाला? कृष्ण सगळ्यांना नाव ऐकलं ना आपण, आताच कृष्ण बनलो होतो आपण. कृष्णाची ना एकदा करंगळी कापली होती. काय कापली होती? करंगळी. आणि कृष्णानं नारद मुनीला सांगितलं की जा आणि माझ्या करंगळीला बांधण्यासाठी एक कपडा घेऊन ये, चिंधी घेऊन ये. कृष्ण म्हणाला, नारद मुनी म्हणाले, मी अगोदर तुझ्या सख्ख्या बहिणीकडे जातो आणि नंतर तुझी मानलेली बहीण द्रौपदी हिच्याकडे जातो. अगोदर तो गेला सुभद्रेकडं आणि नंतर गेला द्रौपदीकडं. सुभद्रेकडे गेला तो वृत्तांत मी काही सांगत नाही, तर द्रौपदीचा सांगते. तो नारद मुनी पळत पळत धावत द्रौपदीकडे गेला आणि द्रौपदीला म्हणतो, द्रौपदी कृष्णाचं बोट कापलंय आणि भळाभळा रक्त वाहू लागलंय, पटकन चिंधी दे. द्रौपदीनं काहीच विचार केला नाही. अंगावर तिच्या द्रौपदीच्या भरजरी साडी होती, पितांबर होतं, तिच्या पदराचं पटकन असं चिंधी फाडली आणि ती स्वतः धावत पळत कृष्णाकडे गेली आणि स्वतःच्या हातानं त्या करंगळीला तिनं चिंधी बांधली. बाळांनो, यात काय दिसतं रे? बंधू प्रेम दिसतं. आणि हा सगळा अर्थ ऐकून श्यामला वाटलं की माझा सख्खा भाऊ असून मी त्याच्यासोबत कसं वागलो. आणि बाळांनो, आपल्याला सुद्धा आजपासून आपल्या बहीण भावाशी खूप छान वागायचे, हेच या कथेमधून कळणार आहे. आईचं सुद्धा सगळं ऐकायचंय. आई आपल्यावर जास्त प्रेम करते की नाही? सगळ्यांचीच आई ही थोर असते श्यामच्या आईसारखी आणि सगळ्यांचीच आई आपल्यावर प्रेम माया करत असते. आपणही भावाने, बंधू भावाने, बहीण भावाने छान वागलं पाहिजे, छान राहिलं पाहिजे, एवढंच मला या कथेतून सांगायचं होतं. धन्यवाद. बडे बडे साथ.